मागच्या पाठात पाहत होतो, तावत जीवितमतिशय चपलम. हे जीवन जे आहे हे कसं आहे तर अत्यंत चपळ आहे. हे कधी संपेल हे सांगता येत नाही. आणि म्हणून साधकानं काय केलं पाहिजे? साधकाने या जीवनाचं असणारं जे सारभूत तत्व जे आहे ब्रह्मतत्व, ते लवकरात लवकर कसं मला प्राप्त होईल त्याचा सातत्याने मनामध्ये विचार केला पाहिजे की कशा प्रकारे मला लवकरात लवकर ते तत्व प्राप्त होईल. आणि त्यासाठी जी काही साधना मला करायची आहे ती साधना कोणत्या प्रकारे उत्कृष्ट दर्जाची साधना माझी होईल याचा विचार सातत्याने केला पाहिजे. आणि अशा प्रकारे आचार्य मागच्या श्लोकामध्ये आपल्याला वास्तविक टाईम मॅनेजमेंट मी म्हटलं अलग अलग वेळेतच जो काही आपल्याला वेळ मिळाला आहे त्या वेळेच्या आतच हा वेळ मिळालेला आपल्याला प्रारब्ध कर्माने आपल्याला हे जे जीवन दिलं आहे 30, 40, 50, 60 काय वर्षाचा हा आपल्याला टाईम बॉन्ड करून दिलेला आहे. तेवढ्या वेळेतच, कारण का सांगितलं मागच्या पाठात पाहिलं, इहचेद वेदी अत सत्यम अस्ति न चेत इह अवेदी महती विनष्टी. आपल्याला काय केलं पाहिजे? ही जी वेळ मिळाली, हे जे शरीर आपल्याला प्राप्त झालेले आहे, अनेक कोटी योनीमध्ये फिरत 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 असताना आपण म्हणतो मनुष्य शरीर आपल्याला प्राप्त होतं. आणि म्हणून असं हे जे मनुष्य शरीर आता आपल्याला प्राप्त झालेलं आहे त्याचा योग्य बदला म्हणा किंवा त्याचा योग्य उपयोग आपल्याला करून घेता आला पाहिजे. आणि म्हणून इहचेत लगेच मनामध्ये मुमुक्षुत्व परमेश्वर जाणण्याची इच्छा झाली ना की त्या मार्गावरच त्यांनी लागलं पाहिजे. मग त्या मार्गावर असणारा पथ गीतेने सांगितलं किंवा मागच्या पाठात आपण पाहिला काय काय आपल्यामध्ये पाहिजे. चांगले क्वालिटीज, सात्विक गुण म्हणजे काय, वेल क्वालिटीजचे गुण आपल्यामध्ये आले पाहिजे. अमानित्व, अदंभित्व हे सगळे जे गुण आहेत ना, हे सगळे गुण ज्यावेळेस आपल्याला मध्ये प्राप्त होतील त्यावेळेस काय होईल, अंतःकरण शुद्ध होईल. आणि अंतःकरण एकदा शुद्ध झालं की त्या परमेश्वराचा आपल्याला साक्षात्कार होणार. एवढीच फक्त हे आहे, बाकी याच्या व्यतिरिक्त काहीही फार मोठं काही करायचं नाही. फक्त त्याच्यासाठी प्रयत्न करण्यासाठी आचार्यांनी सांसारिक जो विषयाला महत्त्व आपण देतोय की या सांसारिक विषयाचं महत्त्व आचार्य या भजगोविंदमच्या माध्यमातून सांगतात. आणि म्हणून पैशासाठी असणारं महत्त्व, आपण म्हणतो पैसा 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 प्राप्त झाला की आपल्याला जगातल्या सगळ्या गोष्टी प्राप्त झाल्या. परंतु पैशाची वास्तविक व्हॅल्युएशन, वास्तविक किंमत काय आहे हे आचार्य या श्लोकातून सांगतात. यावत वित्तो उपार्जनसक्तः तावन निजपरिवारो रक्तः पश्चाज्जीवति जर्जर देहे वार्तान कोपी न पृच्छति गेहे. अतिशय समर्पक आणि अतिशय वास्तविक पता 1200 वर्षापूर्वी, म्हणजे बऱ्याच वेळा हा जो श्लोक आहे या श्लोकाचा मी बऱ्याच वेळा विचार करतो की बाबा त्यावेळेस अशीच परिस्थिती होती का की जोपर्यंत मनुष्य पैसा कमवण्यामध्ये समर्थ आहे तोपर्यंत त्याला विचारायचे, आणि एकदा पैसा कमवणं सोडून दिलं
की त्याला विचारणं सोडून दिलं. ही खरोखर परिस्थिती तशी होती का? हे संसाराचं सार आहे, वास्तविकता आहे. आणि जी वास्तविकता आहे ना, ही आपल्याला स्वीकार करावी लागेल. आता आपल्याला दुःख का? तर वास्तविकता स्वीकार करत नाही म्हणून आपल्याला दुःख आहे. आपल्या सगळ्यांना एक भ्रम आहे काय, की पैसा प्राप्त झाला म्हणजे सगळी सुख सगळं त्याच्याकडे आलं. आणि तसं आम्हाला बरेच वेळा काही सुभाषित आहेत, काय हे आहे की ते धनाची अतिशय स्तुती करतात. भर्तृहरी शतकामध्ये सांगितलं, यस्य अस्ति वित्तं स नरः कुलीनः स पंडितः स श्रुतिवान् स गुणिज्ञः स एव वक्ता स च दर्शनीयः सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते. भर्तृहरी म्हणतात की ज्याच्याकडे पैसा आहे ना, यस्य अस्ति वित्तम, तो कोण? तोच नर कुलीनः, म्हणजे परंपराचे आहेत, हे असे आहेत, हे तसे आहेत. नंतर सपंडितः, त्याला 4 शब्द का बोलता येईना, 4 मंत्र का पंठा येईना, परंतु पैसा आहे ना, मग हाच पंडित. सश्रुतवान, याने अनेक ग्रंथांचं अध्ययन केलं. सगुणज्ञ, अरे हे सगळं करून सुद्धा हा अत्यंत गुणी आहे. त्यानंतर स एव वक्ता, किती सुंदर बोलतो, म्हणजे बोलता काही येत नाही, परंतु का? तर पैसा आहे. किती सुंदर बोलतो. स एव वक्ता सच दर्शनीय, अनेक प्रकारे शास्त्रांचा ज्याने अभ्यास केला, सर्वे गुणा कांचनम आश्रयन्ते, असं भर्तृहरी म्हणतात की सगळे जे गुण माणसातले आहेत ना, जर कलयुगामध्ये ते पाहायला गेलं तर हे पैशाच्याच आश्रयाने राहतात, असं त्यांना थोडक्यात या ठिकाणी सांगायचं. परंतु त्याच्याबरोबर उलट वास्तविक पैशाची किंमत तुमच्या जीवनामध्ये किती आहे, हे आचार्य या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतात. आणि म्हणून संसाराचा खरा आरसा, की आपण जेव्हा संसार संसार माझं 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 म्हणत असतो ना, या संसाराचा वास्तविक आरसा म्हणजे ज्याच्यामध्ये शुद्ध आपलं जसं आहे तसंच प्रतिबिंब जो दाखवतो तो आरसा, तसा वास्तविक संसाराचा जो आरसा आहे ना, हा संसाराचा आरसा म्हणजे हा श्लोक आहे. की वास्तविकता आहे संसारामध्ये काय, तर पश्चात जीवती जर्जर देहे, सामर्थ्य संपलं, वार्तां पृच्छति कोपी न गेहे, कोणीही विचारणार नाही. आणि म्हणून धनसंपत्तीविषयी असणारी आस्था, पैसा 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 ही मनुष्याला कधीच काय होते, तर शांत बसू देत नाही. त्याच्या मनामध्ये सारखं जरी बसला ना तरी त्याच्यामध्ये काय असतं, मनामध्ये तेच विचार येत असतात. आज कुठनं 4 रुपये मिळतील, उद्या कुठनं काय येईल, उद्या कुणाला काय द्यायचं आहे, उद्या काय करायचं, म्हणजे उठल्यापासून झोपेपर्यंत मनामध्ये आपल्या सर्वांचा एकच विचार असतो, धनम धनम धनम. आणि ही पैसा प्राप्त करण्याची जी वृत्ती आहे ही काय होते, दिवसेंदिवस काय होते, पहिल्यांदा थोड्यामध्ये समाधान होतं, जसा कमवायला लागतो अधिकस्य अधिकम फलम या न्यायाने, अरे आज एवढं मिळालं आहे तर उद्या आणखी त्यापेक्षा 4 रुपये मला जास्त नफा कसा होईल, परवा आणखी त्यापेक्षा 4 रुपये मला कसा नफा होईल, याचा विचार करत 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 मनुष्य काय होतो, त्या चक्रामध्ये पैशाच्या फसत राहतो. आणि पैशाचं चक्र कसं आहे, हे पैशाचं चक्र त्या मनुष्याला काय करतं, चकवा देत राहतं, सापडत नाही, अलग त्याला तो चकवा देत राहतं. आणि शेवटी काय होतं, चकवा देत 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 देत
हा कमवत जातो ते चकवा देत जातं, कमवत जातो ते चकवा देतात. असं करत 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 संपूर्ण शेवटचा आयुष्याचा क्षण येऊन ठेपतो. आणि मग शेवटच्या क्षणी सगळं भोग ऐश्वर सगळं जरी त्याच्याजवळ असलं तरीसुद्धा त्याला असं म्हणण्याची वेळ येते की एवढं सगळं माझ्याकडे आहे, पैसा आहे, गाडी आहे, बंगला आहे, नोकर चाकर, धन, शेती, संपत्ती, हे सगळं माझ्याकडे आहे, परंतु महाराज काय, याचा काही उपयोग नाही. हा चकवा. कारण का, तर घरात कुणी ऐकतच नाही. मुलं ऐकत नाही, सुना ऐकत नाही, कुणीही ऐकत नाही, परंतु त्यासाठी आयुष्यभर खटाटोप तो करत राहतो. आणि म्हणून आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये हा एकच भ्रम बसलेला आहे, काय की पैसा मिळाल्यानंतर आपल्याला सगळ्या वस्तू, सगळं सुख प्राप्त होईल, आपण काही पण करू शकू पैसा असल्यावर. आज सुद्धा लोकांना तो जास्त भ्रम आहे की पैसा आहे ना मग काही होऊ शकतं, परंतु तो संपूर्ण भ्रम परमेश्वराने एवढ्या वर्षभरात सगळ्यांचा तोडून टाकला. लाखोनी रुपये जरी खर्च केले तरी सुद्धा, किती पैसा असला तरी सुद्धा तुम्हाला त्या पैशाने तुमचं आरोग्य जे आहे हे आत्ता तुम्ही विकत घेऊ शकत नाही. हे दाखवून दिले पैशाची व्हॅल्युएशन काय आहे ही भगवंतानी या काळामध्ये दाखवून दिली. आणि हीच आहे, आपल्याला वाटतं फक्त घेऊ शकतो, परंतु आपण त्याने काही करू शकत नाही. फक्त लागणाऱ्या काही गरजा ज्या आहेत त्या आपण त्याने भागवू शकतो. आणि म्हणून पैशाने सुख प्राप्त होतं हे म्हणणं पूर्ण चुकीचं आहे. कारण का, सुख आणि समाधान आपण मागं पाहिलं, हे काय, सुख आणि समाधान ही एक मनाची अवस्था आहे. आणि म्हणून आपल्याला साधकांना काय करायला पाहिजे, तर साधकांना प्राप्त परिस्थितीमध्ये जी परिस्थिती आहे त्या प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःला सुखी आणि समाधानी ठेवण्याची कला आपल्याला जोपासता आली पाहिजे. अलग लक्षात. आणि वास्तविक मॅनेजमेंट आपण म्हणतो ना, तर वास्तविक जीवनाचं मॅनेजमेंट हेच आहे या प्राप्त परिस्थितीमध्ये स्वतःला सुखी, समाधानी आणि आनंदी मी कसा ठेवू शकतो, ही जीवनाचं मॅनेजमेंट ज्याला जमलं तो बघा, मग तो कायम सुखी राहील, तो कायम समाधानी राहील, तो कायम आनंदी राहील, कारण त्याला हे मॅनेजमेंट जमलंय. आणि आमचं सगळ्यांचं काय झालंय, आम्ही सगळे दुःखी का, तर आमचं हे मॅनेजमेंट आहे ना जीवनाचं, हे मॅनेजमेंट बिघडलंय. मागं आपण पाहिलं. म्हणून मग काय होतं, जे आहे त्याच्यामध्ये आम्ही सुखी नाही. मग काय, अधिक प्राप्त करण्यासाठी त्यामागे आम्ही काय करतो, धावत बसतो. अजून कसं मिळेल, अजून कसं मिळेल. आणि त्याने काय, जे आहे हे सुख आणि आहे हे समाधान, आहे हा आनंद सुद्धा आम्ही काय करतो, तर हरवून बसतो. जे आहे त्याच्यामध्ये सुखी न राहता अधिक प्राप्त करण्याचा प्रयत्न केला की आहे हे सुद्धा जसं काय म्हणतो आपण सुटतं आणि आपण मग दुःखी होत जातो. आणि म्हणून आपल्याला म्हणजे विशेष करता जे साधक आहेत त्या साधकांना जीवनामध्ये काय केलं पाहिजे, तर ही मॅनेजमेंट आपल्याला बसवता आली पाहिजे. जे आहे
त्याच्यामध्ये सुख मानून आपल्याला आपला जास्तीत जास्त वेळ परमार्थासाठी कसा देता येईल याचा आपण विचार केला पाहिजे, न की वित्तप्राप्तीचा सातत्याने विचार केला पाहिजे. कारण संसारात जर आपण पाहिलं तर काय, मनुष्य जोपर्यंत पैसा कमवण्याचं त्याच्याकडे सामर्थ्य आहे तोपर्यंतच काय होतं, त्याचे जवळचे काय म्हणतात, त्याला माझा माझा म्हणत असतात, त्याच्यावर प्रेम करतात. अलग लक्षात. आणि मग तो पैसा तो कोणत्या मार्गाने कमवतो हे बघत नाही, तो कशा प्रकारे तो पैसा आणतोय. मागे पाहिलं आपण, टेबलावरनं आणतो का टेबला खालून आणतोय, त्यांना फक्त एकच विषय महत्त्वाचा, काय, पैसा. आणि म्हणून सर्व सुखवस्तू जी कुटुंब आहेत ना, सगळ्या सुखवस्तू कुटुंबाचं लक्ष काय असतं, तर लक्ष एकच असतं, फक्त आणि फक्त पैसा कमवणं. दुसरं काही त्यांच्या जीवनामध्ये लक्षच नसतं. मग तो पैसा कसा मिळवायचा, काय करायचं याच्याशी त्यांना घेणं देणं नाही. फक्त आणि फक्त पैसा 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 कधीच मला मिळत जाईल हे फक्त बघतात. आणि तो अशा प्रकारे पैसा कमवत असताना दुसऱ्याला त्यापासून किती त्रास होईल, काय होईल त्याचा ते कधीच विचार करत नाही. आणि पैशाचं एक शास्त्र आहे की जो पैसा आपण म्हणतो आपल्या सर्वसामान्य मराठीवर तळतळाट घेऊन घेतलेला पैसा, ज्याला आपण काय म्हणतो, राजसिक आणि तामसिक मार्गाने प्राप्त केलेला जो पैसा असतो ना, हा राजसिक आणि तामसिक मार्गाने प्राप्त केलेला पैसा कधीच तुमची बुद्धी स्थिर ठेवत नाही. तुमची बुद्धी कायम अस्थिर करून ठेवतो. म्हणून शास्त्र एका ठिकाणी म्हणतं काय, अन्यायोपार्जितम द्रव्यम दशवर्षानि तिष्ठति प्राप्ते तु एकादशे वर्षे समूलम विनश्यति. जे द्रव्य, जो पैसा आपण काय करतो, अन्याय उपार्जितम द्रव्यम, दुसऱ्याला त्रास देऊन, दुसऱ्यावर अन्याय करून काय करतो आपण, प्राप्त करतो. मी एवढं कमवलं, मी तेवढं केलं, पण कसं कमवलं, दुसऱ्याला त्रास देऊन, अन्याय करून दुसऱ्यावर. ते काय होतं, दशवर्षानि तिष्ठति. शास्त्र म्हणतंय, शास्त्र हे म्हणतं किती वर्ष तुमच्याकडे राहतं. जे अन्यायाने तुम्ही द्रव्य प्राप्त करता ते फक्त आणि फक्त तुमच्याकडे 10 वर्षच टिकतं. प्राप्ते तू एकादशे वर्षे, ज्यावेळेस 11वं वर्ष लागतं काय होतं, समूलम विनश्यती सांगतं शास्त्र. ते काय करतं, तर ते आलेलं द्रव्य तुमच्या मूळ द्रव्यासकट सगळ्याचा नाश करून टाकतं. म्हणजे आपल्याला वाटतं काय, की आपण बघतो की यांनी एवढा अन्यायाने पैसा कमावला, एवढा बंगला बांधला, अमुक केलं तमुक केलं, हे केलं ते केलं, परंतु आपल्याला हे बाह्य सगळं दिसत असतं. आंतरिक ते द्रव्य घरामध्ये असा काहीतरी, त्याला म्हणतो क्ल्यू अथवा स्क्रू किंवा काहीतरी करून ठेवतं की त्याचं प्रश्नाचं उत्तर त्याला कधीच सापडत नाही. काहीतरी अशी त्या घरामध्ये घटना होत राहते, काहीतरी काय त्या घरामध्ये काहीतरी मुलं मतिमंद निघतील, काही ना काहीतरी तिथं कुठंतरी काहीतरी प्रॉब्लेम त्या घरामध्ये ते द्रव्य क्रिएट करतं की तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी याची पुन्हा त्यातली अर्धी संपत्ती त्याच्यासाठीच तो लावून टाकतो. बघा तुम्ही, काही ना काहीतरी प्रश्न असतो की त्या प्रश्नाचं कितीही त्याने समाधान करायचा प्रयत्न केला, कितीही समाधान शोधण्यासाठी इकडे फिर तिकडे फिर सगळीकडे फिरत राहतो, परंतु समाधान होत नाही. का, अन्याय उपार्जितम द्रव्यम, दुसऱ्याला त्रास देऊन गोळा केलेलं धन आपल्याला कधीच शांती
आणि समाधान देत नाही. आणि म्हणून काय केलं पाहिजे, द्रव्य जे आहे हे द्रव्य सात्विक मार्गाने जे द्रव्य आपल्याला प्राप्त करता येईल ते सात्विक मार्गाने प्राप्त केलेले द्रव्यच आम्हाला सुख आणि समाधान देणार आहे. आणि म्हणून याकरता द्रव्य जे आहे ते कसं प्राप्त केलं पाहिजे, तर यावत वित्तो उपार्जन सक्तः, जे द्रव्य आहे हे सात्विक मार्गानेच प्राप्त केलं पाहिजे. तावन निज परिवारो रक्तः, सांगितलं की जोपर्यंत तुम्ही पैसा कमवण्यासाठी समर्थ आहात तोपर्यंतच काय करतील, निज परिवारो रक्ता, तुम्ही ज्यांना म्हणता ना हे माझे, हे माझे, ही माझी बायको, ही माझी मुलं, हे सगळं जे आपण म्हणतो ना हे कुठपर्यंत, बायको कुठपर्यंत बॅग घ्यायला येईल, ज्या वेळेस तुम्ही कंपनीतनं येत आहे, तुम्हाला ₹1,00,000 पगार आहे, त्यावेळेस काय होईल, मग तुमची गाडी आल्याबरोबर काय येईल, बायको पुढे येईल, बॅग घेईल, ऑफिस घरात ठेवेल, चहा पाणी सगळं विचारेल. कारण का, तुम्ही आत्ता उपार्जन सक्तः, पैसे कमवण्यासाठी तुम्ही आता काय आहे, सिद्ध आहात. म्हणून मग आल्याबरोबर बॅग घेणार, आत ठेवणार, चहाचा कप, नाश्ता पाणी सगळं जिथल्या तिथं तुम्हाला मिळत राहणार. आणि ज्या क्षणी तुम्ही काय, पश्चात जीवती जर्जर देह, पैसा कमवणं तुमच्याकडनं बंद होईल, मग त्यावेळेस ती बॅग घरामध्ये राहते आणि मग तुमच्या हातामध्ये भाजीची बॅग येते. इथं बसण्यापेक्षा ही भाजीची पिशवी घ्या, भाजी घेऊन या, दूध घेऊन या, रेशन घ्या. वास्तविकता ही संसाराची, अलग लक्षात, हीच वास्तविकता आहे, दुसरी काय ही वास्तविकता नाही. कारण लोकांना काय, वाल्या गोळ्याची आपण गोष्ट पाहतो. काय म्हणला वाल्या त्यांना, मी तुमच्यासाठी हे धनसंपत्ती सगळी प्राप्त करून आणतोय, बरोबर ना, हे आणलेल्या धनसंपत्ती प्राप्त करून जे आणतोय तर त्यासाठी मी तिकडे पाप करतोय, अलग लक्षात. मग त्या पापाचे तुम्ही भागीदार होताल का, असं वाल्याचा प्रश्न आहे. काय म्हणतात, आम्हाला त्याच्याशी घेणं देणं नाही, अलग लक्षात. आम्हाला कशाशी घेणं देणं आहे, आम्हाला फक्त आणि फक्त पैशाशी घेणं देणं आहे. तसंच आहे, अलग लक्षात. ती गोष्ट जी आहे ना ती गोष्ट ती अशीच आहे. आपण कुठनं पैसा आणतोय आणि काय करतोय त्याच्याशी कुणाला घेणं देणं नाही, त्यांना फक्त पैशाशी घेणं देणं आहे. त्याकरता तुम्ही काय करता काय नाही करत याच्याशी घेणं देणं नाही. आणि म्हणून पैशासाठी फक्त सगळे काय, प्रेम दिखावा हे सगळं त्यासाठीच आहे. आणि ज्या क्षणी हे संपेल, पश्चात जीवती जर्जर देह, जेव्हा आपल्यामध्ये पैसा कमवण्याचं सामर्थ्य आपलं संपेल, वार्तान कोपी न पृच्छती गे, त्याच घरामध्ये त्याला कोणीही काही विचारत नाही. ही सत्य परिस्थिती. आणि म्हणून ज्या पैशासाठी त्याच्यावर त्याच्या कुटुंबाने प्रेम केलं, हे केलं ते केलं आपण म्हणतो, त्याच कुटुंबामध्ये काय होती, मग त्याची अवहेलना चालू होते. स्वतःच्याच घरामध्ये त्याला कोणीही किंमत देत नाही. जर घर बांधण्यासाठी त्याने अहोरात्र कष्ट केले, दिवस रात्र माझं सुंदर घर होईल, असं होईल म्हणून त्याने काय केलं, अहोरात्र त्याने त्यासाठी कष्ट करत घेतला राहिला. त्याच घरामध्ये सगळे असून सुद्धा तो काय होतो, आता एकाकी राहायला लागतो. हे संसाराचं वर्णन आहे. आणि म्हणून त्या अवस्थेमध्ये आल्यानंतर त्याला वास्तविक जीवनाचं दर्शन होतं की वास्तविक दर्शन काय आहे. आणि परंतु जेव्हा दर्शन होतं त्यावेळेस वेळ निघून गेलेली असते. मग काय, आता फक्त पदरी निराशाच येते शेवटी, दुसरी काही येत नाही. आणि म्हणून ही निराशा जर आपल्या पदरी यायची नसेल तर आपण केलं का, काय केलं पाहिजे,
जरी अर्थार्जन प्राप्त केलं, शास्त्र म्हणत नाही पैसा कमवू नका, परंतु कसा? धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. म्हणून पहिलं धर्माला स्थान दिला. धर्माच्या अनुषंगाने पहिलं काय करा? धर्म प्राप्त करा आणि मग त्या धर्माच्या अनुषंगाने अर्थ, धनसंपत्ती प्राप्त करा. धर्माच्या अनुषंगाने म्हणजे काय? सात्विक धनाची वृद्धी करा. धर्माच्याच अनुषंगाने मग काय? काम म्हणजे मुलं बाळं जे काय आहे, एक पत्नी व्रत आदी. अलग लक्षात, आजकाल आपण पाहतो समाजाची घडी दिवसेंदिवस अत्यंत विस्कळीत होत चाललेली आहे. कारण का? धर्माचं आचरणच राहिलं नाही. त्यामुळे अलग लक्षात, दिवसांदिवस आपण पाहतो, पेपरमध्ये वाचत असतो, घटस्फोटच्या किती आजकाल हे चालल्यात, तक्रारी वाढत चालल्यात. का? जीवनामध्ये समाधान नाही, धर्माच्या अनुषंगाने जीवन जगत नाही. आणि म्हणून ज्याचं जीवन धर्माच्या अनुषंगाने आहे, ज्याचा पैसा धर्माच्या अनुषंगाने आहे म्हणजे सात्विक आहे, ज्याच्या कामना धर्माच्या अनुषंगाने आहे, त्याला मोक्ष लांब नाही. म्हणून शेवट मोक्ष सांगितलं. जो धर्माने आचरण करून अर्थ कामनेची पूर्ती करतो, धर्म अर्थ काम, त्याला मोक्ष दूर नाही, प्राप्त करण्याचा प्रयत्नच नाही. धर्माचा अनुष्ठानच तुमच्या चित्तशुद्धीद्वारा तुम्हाला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे, तुमच्यामध्ये चांगल्या क्वालिटीज निर्माण करणार आहे. आणि म्हणून या श्लोकातून आचार्यांना काय सांगायचं? तर या श्लोकामधून आचार्यांना मनुष्याने जीवनात आर्थिक बाबती सांभाळताना, ज्यावेळेस आपण मोह होतो आपल्या बुद्धीवर पैसा कमावताना, परंतु तो मोह जरी बुद्धीवर पैशाचा आला, भ्रम जरी बुद्धीवर पैशाचा आला, तरीसुद्धा धार्मिक गोष्टी सांभाळणं गरजेचं आहे. अलग लक्षात. आता केवळ पैशालाच महत्त्व देत 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 आपण गेलो तर, आणि सगळ्या वस्तू जरी प्राप्त झाल्या तरीसुद्धा आचार्य म्हणतात काय? तर वार्तान कोपी न पृच्छती गे. अशा प्रकारे जर आपण जीवन जगायचा प्रयत्न केला, केवळ पैशाला महत्त्व देत जगत गेलो, तर शेवटचा काळ आपला अतिशय वाईट येणार आहे. आणि म्हणून तो शेवटचा काळ आमचा वाईट येऊ नये असं आम्हाला वाटत असेल, तर आमचं संपूर्ण जे जीवन आहे, हे संपूर्ण जीवन धर्माच्या अनुषंगाने आम्हाला जगता आलं पाहिजे. हेच या श्लोकाचं सार. ओम तत्सत.